नमस्कार मित्रांनो. दुपारची वेळ होती, लग्नाचे विधी संपले होते आणि निशा माहेरच्यांना निरोप देऊन आता सासरी निघाली होती. निशा पहिल्यांदाच तिच्या सासरच्या घराच्या अंगणात उभी होती. तिच्या कपाळावर थोडासा घाम आला होता. ती थोडी घाबरली होती. सासरच्या घरात तिचे आयुष्य यापुढे कसे असेल या चिंतेमुळे ती थोडी घाबरत होती. दारात उभ्या असलेल्या तिच्या सासू सुशीला यांनी आरतीचे ताट उचलले आणि निशाच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहिले. निशाचा चेहरा पूर्णपणे शांत होता, पण तिच्या आवाजात कडकपणा स्पष्ट दिसत होता. सुशीलाने दोघांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले आणि घरात येताच काही वेळाने सुशीलाजी निशाला म्हणाल्या, "सुनबाई, तू आमच्या देशमुख घराचा उंबरठा ओलांडताना लक्षात ठेव की या घरात प्रत्येक काम वेळेवर आणि योग्य पद्धतीने केले जाते. हा या देशमुख घराचा नियम आहे. येथे आळस आणि निष्काळजीपणाला जागा नाही." निशाने शांतपणे मान हलवली. त्यानंतर तिने कलशला हलकेच लाथ मारली आणि हळूहळू तिचा पाय आत ठेवला. डोके सुशीलाजींच्या पायावर टेकवले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. तेवढ्यात तिची मोठी जाऊ पूजा आतून बाहेर आली. ती खूप मनापासून हसत होती, पण तिच्या हास्यात जवळीक कमी आणि परीक्षा जास्त होती. ती गोड आवाजात म्हणाली, "ये निशा, या घरात तुझे स्वागत आहे. आता हे घरही तुझेही आहे, पण इथे सर्वांना आपलेसे बनवण्यासाठी तुला थोडे कष्ट करावे लागतील." हे ऐकून निशाने तिच्याकडे पाहिले, पण ती यावर काहीच बोलू शकली नाही. आजोबा अंगणात खुर्चीवर बसले होते. निशाला पाहताच ते उठले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, "सुखी राहा मुली, घर नेहमी आनंदी ठेवा." हे ऐकून निशाच्या ओठांवर हलकेसे हास्य आले, व पण तिच्या मनात एक अज्ञात भीती अजूनही होती. मग तिचा नवरा रोहित पुढे आला. त्याने निशाची बॅग उचलली आणि हळू आवाजात म्हणाला, "ये निशा, तुला आपली वरची खोली दाखवतो." पायऱ्या चढताना निशाने एकदा मागे वळून पाहिले. सुशीला म्हणजेच माझी सासू अजूनही अंगणात उभ्या होत्या आणि त्यांची नजर थेट निशावर होती. जणू काही ती पहिल्या दिवसापासूनच तिचा न्याय करत होती. खोलीत पोहोचताच निशाने एक दीर्घ श्वास घेतला. आजूबाजूला पाहिले आणि स्वतःशीच विचार केला की हे घर आता माझे आहे, पण या घरातील लोक मला स्वीकारतील का? बाहेर व्हरांड्यात बसलेल्या सुशीलाजी पूजाकडे पाहत हळू आवाजात म्हणाल्या की बघूया या मुलीला या घराशी जुळवून घेण्यासाठी किती वेळ लागतो. सकाळची वेळ होती. अंगणातल्या तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावलेला होता आणि स्वयंपाक घरातून चहाचा सुगंध दरवळत होता. दारावर हलकासा टकटक होताच निशा जागी झाली. तिने घड्याळाकडे पाहिले तर फक्त पहाटेचे 5 वाजले होते. दार उघडताच पूजा तिच्या समोर उभी होती. हातात रिकामी प्लेट आणि चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते. "शुभ सकाळ निशा, लवकर तयार हो. आईने सांगितले आहे की आजपासून तुला सकाळची पूजा आणि स्वयंपाकघराचे काम सांभाळावे लागेल." निशाने काहीही न बोलता मान हलवली आणि पटकन तयार होऊन खाली आली. सुशीलाजी आधीच अंगणात उभ्या होत्या. हातात एक पाण्याचे भांडे आणि त्यांच्या डोळ्यातील तोच कडकपणा. "सुनबाई, या घरात सुनेचा दिवस सूर्योदयापूर्वी सुरू होतो. तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करा. त्यानंतर स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता आणि चहा बनवावा लागतो. सर्व काही एकत्र करावे लागते." निशाला पहिल्यांदाच असे वाटले की इथे सर्व काही विनंतीच्या नव्हे तर आज्ञेच्या स्वरात बोलले जात आहे. निशा तुळशीच्या झाडावर पाणी ओतत होती. तेवढ्यात मागून पूजाचा आवाज आला, "जास्त पाणी सांडू नको निशा, तुझे पाय अनावश्यकपणे ओले होतील." हे ऐकून निशाने शांतपणे तिचा हात थांबवला आणि उत्तर दिले की "नाही ताई." स्वयंपाकघरात पहिल्यांदाच पाऊल ठेवताच तिने पाहिले की चहा आधीच गॅसवर ठेवलेला आहे. पण दूध उकळू लागताच सुशीलाजी आत आल्या आणि म्हणाल्या की "चहात साखर कमी घाल, बाबांना जास्त गोड आवडत नाही. आणि हो, पोळ्या गोल आणि फुललेली असाव्यात, नाहीतर तुला घरातल्यांचे सर्वांचे टोमणे ऐकावे लागतील." नाश्ता बनवताना निशा शांतपणे विचार करत होती की कालपर्यंत लग्नात हसणारे लोक आज इतके गंभीर का वागत आहे. इतक्यात रोहितने स्वयंपाकघराच्या दारातून डोकावून म्हटले, "सगळे ठीक आहे ना निशा? तू काळजी करू नकोस. हळूहळू तुला या घराची, इथल्या कामांची सवय होईल."
आणि मग सगळे छान वाटेल. निशा जबरदस्तीने हसून म्हणाली, हो, सगळे ठीक आहे. पण तिच्या डोळ्यात थकवा स्पष्ट दिसत होता, कारण तिला इतक्या सर्वांचे करण्याची सवय नव्हती आणि तिच्या मनात एक अव्यक्त भीती होती. नाश्त्याच्या टेबलावर सगळे जमले होते. आजोबा वर्तमानपत्रावर डोळे चिकटवून बसले होते. रोहित मोबाईलमध्ये व्यस्त होता. पूजा तिच्या मुलाला खेळवत होती आणि सुशीला जी सर्वांवर लक्ष ठेवून होत्या. निशाने प्लेटमध्ये पराठे आणि एका भांड्यात घी वाढले. मग हळूहळू सर्वांना चहा द्यायला सुरुवात केली. तिने प्रथम रोहितकडे कप वाढवला, पण नंतर सुशीलाजींनी त्यात व्यत्यय आणला आणि म्हणाल्या की सर्वात आधी मोठ्यांना वाढले जाते आणि इथे तुझ्यापेक्षा मोठी तुझी जाऊ पूजा आहे, ते आधी तिला दिले पाहिजे. निशा थोडीशी संकोचली, पण हसून म्हणाली, हो आई, मी लगेच देईन. तिने पूजाला चहा दिला, पण पूजाने चहाचा कप घेतला आणि हळू आवाजात म्हणाली की पुढच्या वेळी काळजी घे, नाहीतर लोक विचार करतील की नवीन सुनेला शिष्टाचार माहीत नाही. निशा काहीच बोलली नाही आणि इतर सर्वांना चहा दिला. जेवताना आजोबांनी पराठ्यांकडे बोट दाखवले आणि म्हणाले, पराठे ते थोडे जाड झाले आहेत, पण चव चांगली आहे. निशाच्या चेहऱ्यावर थोडा आनंद आला, पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही, कारण सुशीला जी लगेच म्हणाल्या, चव चांगली आहे, पण गोलाकारपणा आणि मऊपणाची थोडी कमी आहे. सुनेला जरा शिकावे लागेल. इथे प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता आवश्यक आहे. हे ऐकून टेबलावर काही क्षण शांतता पसरली. रोहितने निशाकडे असे पाहिले की जणू काही त्याला म्हणायचे आहे की आईचे शब्द मनावर घेऊ नकोस, पण तो यावर काहीही बोलला नाही. पूजाने ही संधी आणखी प्रगल्भ केली आणि म्हणाली, हो आई, बरोबर आहे. मी लग्नानंतरही काही महिने खूप मेहनत केली, तेव्हाच सर्वांना मी आवडू लागली. निशाला तर अजून सुरुवात करायची आहे. निशाने मान खाली घातली. तिचे डोळे ओले होते, पण तिने कोणालाही आपले अश्रू पाहू दिले नाही. तिने स्वतःशीच विचार केला की कदाचित हीच घराची खरी परंपरा आहे. आधी पारखून बघायचे, नंतर ते स्वीकारायचे. दुपारची वेळ होती. स्वयंपाकघरात डाळ उकळत होती आणि भाज्यांचा सुगंध घरभर पसरत होता. सुशीलाजी पूजासोबत अंगणात कपडे वाळवत होत्या. रोहित ऑफिसच्या कामात व्यस्त होता आणि आजोबा त्यांच्या खोलीत आराम करत होते. निशाने विचार केला की तिने सर्वजण जेवणासाठी येण्यापूर्वी लवकर टेबल सजवावे, जेणेकरून जेवण वाढणे सोपे होईल. तिने पटकन पराठ्यांसाठी तवा गरम केला, पण फोनची रिंग वाजताच तिचे लक्ष दुसरीकडे वळले. आईचा फोन सुरू होता. ती 2 मिनिटे बोलली आणि परत आल्यावर पाहिले तर तव्यावर ठेवलेला पराठा जळू लागला होता. तिने लगेच तो काढला, पण जळण्याचा वास घरात पसरला होता. तेवढ्यात सुशीलाजी घरात आल्या आणि तव्याकडे पाहताच तिचा चेहरा रागाने लाल झाला. सुनबाई, ही काय अवस्था आहे? स्वयंपाक हा तुला खेळ वाटला का? इथे सर्वांना वेळेवर हजर राहावे लागते. अजिबात लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही. इथे सर्वांना वेळेवर आणि चांगले जेवण पाहिजे, आणि हे तुला तर जमणारच नाही असे दिसते. पूजाही तिथेच उभी होती. तिने संभाषणात व्यंग्य जोडले. आई, मी हेच तर म्हणत होते की आधी शिकायला हवे होते. लग्नानंतर घरी येऊन प्रॅक्टिस सुरू करणे योग्य नाही. निशाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की मी फक्त 2 मिनिटे आईशी बोलत होते. तेवढ्यात हे सगळे झाले. मला माफ करा. पुन्हा असे नाही होणार. पण सुशीलाजींनी निशाचे काहीही ऐकून घेतले नाही आणि म्हणाल्या की इथे आधी काम पूर्ण करायचे आणि नंतर बोलायचे. जर मी नेहमीच फोनमध्ये व्यस्त असते तर हे घर कसे चालले असते? हे ऐकून निशाचा घसा कोरडा पडला. ती शांतपणे नवीन पोळ्या करू लागली. रोहित खोलीतून बाहेर आला. वातावरण पाहून तो फक्त एवढेच म्हणाला, आई, फक्त एकच पोळी तर जळाली आहे, यात काय मोठी गोष्ट नाही. पण सुशीलाजी मान हलवत म्हणाली, मोठी गोष्ट नाही. तू हे काय म्हणत आहेस? आज ती घरात पहिल्यांदाच स्वयंपाक करत आहे आणि इतका बेफिकीरपणा कसा चालेल? उद्या याचे काय परिणाम होतील? रोहित पुढे काहीही बोलला नाही, पण त्याला निशाच्या डोळ्यातील दुःख स्पष्ट दिसत होते. त्या दुपारी निशाला वाटले की या घरात फक्त कामच नाही
तर प्रत्येक कामात कोणतीही चूक होता कामा नये हा देखील एक प्रकारचा आहे. नियमांचे पालन आणि या नियमात थोडीशी शिथिलता देखील त्याविरुद्ध एक शस्त्र बनू शकते. संध्याकाळची वेळ होती. अंगणात हलक्या वाऱ्यासह भिंतींवर सूर्याची लालसरपणा दिसत होता. निशाने विचार केला की दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी तिने संध्याकाळचा चहा आणि नाश्ता बनवावा, जेणेकरून सर्वजण एकत्र बसून चहा पिऊ शकतील. ती स्वयंपाकघरात गेली आणि चुलीवर आल्याचा चहा ठेवला आणि पकोडे बनवण्याची तयारीही केली. कांदे कापताना तिच्या डोळ्यात पाणी येत होते, पण तिच्या मनात एक छोटीशी आशा होती की कदाचित आजचे वातावरण थोडे हलके होईल. इतक्यात पूजा हातात मोबाईल घेऊन स्वयंपाकघरात आली. ती हलक्या हास्याने म्हणाली, अरे वा, आज चहा आणि पकोडे बनवले जात आहे. कोणते पाहुणे येत आहेत का? निशा हळूच म्हणाली, नाही ताई, मी विचार केला की सगळे एकत्र बसून चहा आणि पकोडे एकत्र बसून करूया. बाहेर वातावरण देखील छान आहे. पूजा चहाच्या भांड्यात डोकावत म्हणाली, ठीक आहे, पण बघ निशा, आईला असा रंग नसलेला फिकट चहा अजिबात आवडत नाही आणि पकोड्यात मीठ कमी असेल तर आत्ताच बघून घे, नाहीतर तुझी सगळी मेहनत उद्ध्वस्त होईल. असे म्हणत पूजा तिच्या मोबाईलवर व्यस्त झाली. जणू काही तिने निशाला हे सर्व काही सहजपणे म्हटले. पण निशाला समजले होते की हा एक इशारा दिला आहे की जर तिने चूक केली तर तिला सर्वांचे ऐकावे लागेल. काही वेळाने सगळे अंगणात बसले. आजोबा त्यांच्या खुर्चीवर, रोहित एका बाजूला आणि सुशीलाजी त्यांच्या गादीवर. निशाने चहाचे कप ट्रेवर व्यवस्थित ठेवले, पकोड्याची प्लेट ठेवली आणि हळूहळू सर्वांना वाढली. आजोबांनी चहाचा पहिला घोट घेताना म्हटले, वा सुनबाई, चहा खूप छान झाला आहे. रोहितनेही म्हटले की पकोडेही छान बनवले आहेस. निशाच्या ओठांवर हलकेसे समाधानाचे स्मितहास्य आले. पण हे हास्य जास्त काळ टिकले नाही, कारण पूजाने चहाचा कप खाली ठेवताना म्हटले, हो हो ठीक आहे, पण आई, तुम्हाला पकोड्यांमध्ये मीठ थोडे कमी वाटत नाही का? सुशीलाजींनी एक पकोडा चाखला आणि म्हणाल्या, हो पूजा, कदाचित तू बरोबर आहेस. सुनबाई, खाणे आणि पिणे ही फक्त तयारीची बाब नाही, तर त्यात चवीचा समतोलही असला पाहिजे. निशाने स्वतःशीच विचार केला, जर इतक्या कष्टानंतरही काही दोष असतील तर आता मी आणखी काय करावे. तिने काहीतरी बोलण्यासाठी ओठ उघडले, पण रोहितने लगेच विषय बदलला. आई, आज हवामान खूप चांगले आहे. पकोडे देखील अशा वातावरणात चविष्ट लागत आहेत. थोडे कमी किंवा जास्त मिठाने काय फरक पडतो? सुशीलाजींनी हलकेसे स्मितहास्य केले. पण पूजाच्या चेहऱ्यावर विजयाची हलकीशी चमक होती, जणू काही तिने निशाला अपमानित करण्याचा तिचा मुद्दा सिद्ध केला आहे. त्या क्षणी निशाला समजले की हे घर केवळ नातेसंबंधांचे क्षेत्र नाही, तर अदृश्य स्पर्धांचे देखील आहे, जिथे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर निर्णय घेतला जातो. त्या रात्री निशा तिच्या खोलीत बसून खिडकीतून बाहेर पाहत विचार करत होती, कदाचित हीच माझी खरी परीक्षा असेल. इथल्या प्रत्येक हास्यामागे काहीतरी चिन्ह लपलेले आहे आणि मला ते वाचायला शिकावे लागेल. रोहित तिच्या जवळ आला आणि विचारले, तू थकली आहेस का? ती फक्त म्हणाली, हो, मी थकले आहे, पण मी त्यापेक्षा इथे जास्त शिकत आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे सुशीलाजी स्वयंपाकघरात चहा बनवत उभी होत्या. तेव्हा पूजा आली आणि हळूच म्हणाली, आई, आज मोहन काका येत आहेत. तुम्हाला आठवते का? ते वर्षानुवर्षे परदेशात होते. ते पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहे. सुशीलाजी म्हणाल्या, ही चांगली गोष्ट आहे की तुझे काका येत आहे, आणि तसेही आपल्या कुटुंबात जो आदर आहे तो असाच बांधलेला नाही. सुनेला पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे हे कळले पाहिजे. पूजा हलक्या हास्याने म्हणाली, मग तुमच्या नवीन सुनेलाच सर्व व्यवस्था करू द्या, मगच तिची खरी क्षमता कळेल. सुशीलाजी म्हणाल्या, ठीक आहे, आज मलाही कळेल की ती पाहुण्यांचे आदरातिथ्य कसे करते. थोड्या वेळाने निशा स्वयंपाकघरात आली आणि पूजाने तिला एक लांबलचक यादी दिली आणि म्हणाली, निशा, आजच्या जेवणाचा मेनू हा आहे. मोहन काका आज आपल्या घरी येत आहेत. काकांना पनीर आवडते, पण ते जास्त मसालेदार नसावे. डाळीमध्ये तुपाचा सुगंध असला पाहिजे
आणि गोडामध्ये गाजराचा हलवा. आणि हो, पोळ्या देखील मऊ असाव्यात. निशाने यादी वाचली तेव्हा तिच्या डोळ्यात क्षणभर चिंता वाटली. पण तिने शांतपणे मान हलवली आणि म्हणाली, ठीक आहे, मी बनवते. निघताना पूजा हळूवारपणे म्हणाली, हे बघ, जर तू चुकलीस तर आईसमोर माझे नाव घेऊ नकोस. दोष सगळा तुझ्यावर येईल. दुपारपर्यंत घराचे वातावरण बदलले. जेवणाच्या टेबलावर छान पांढरा शुभ्र कापड पसरलेला होता. सर्व भांडी स्वच्छपणे मांडली होती. आणि सुशीलाजी छानपैकी हॉलमध्ये बसल्या होत्या. त्या दिवशी रोहित ऑफिसमधून घरी लवकर परतला होता. पण पूजा सतत स्वयंपाकघरात येत होती आणि निशावर लक्ष ठेवून राहिली. कधी कधी ती म्हणायची, भाजीत मीठ कमी आहे की जास्त चाखून पहा. कधी कधी ती म्हणायची, भाजीला अजून छान रंग असायला हवा होता. तितक्यात मोहन काका आले. तेव्हा संपूर्ण घरात गोंधळ सुरू होता. आणि काका घरात येताच म्हणाले, वाह, तुमच्या घरातील जेवणाचा सुगंध तर मला बाहेरच्या अंगणातून येताच माझे मन तृप्त झाले. निशा हसली आणि काकांना आधी पाणी दिले. आणि काही वेळ गप्पा झाल्यानंतर निशा सर्वांना जेवण वाढू लागली. सर्व काही व्यवस्थित चालले होते. पण पूजाने शांतपणे सुशीलाजीकडे बोट दाखवले आणि म्हणाली, आई, कृपया हलवा थोडा चाखून पहा. सुशीलाजींनी चमचा घेतला आणि हलव्याचा एक घास चाखून पाहिला आणि खूप गंभीरपणे म्हणाल्या, हे काय आहे? मला यात वेलचीची चव अजिबात लागत नाही. खोलीत शांतता होती. निशा घाबरून म्हणाली, आई, कदाचित घाईघाईत मी विसरले असेल. सुशीलाजींनी तिला थांबवले आणि म्हणाल्या, अशी कारणे देऊन घर चालत नसते सुनबाई. जेवण वाढण्याआधी सर्व काही तपासून पाहिले पाहिजे. काय कमी आहे, काय जास्त आहे. मोहन काकांनी वातावरण हलके करण्यासाठी हसून म्हणाले, सुशीला बहिणी, गोड पदार्थ हा गोडच असतो. त्यात वेलची असो किंवा नसो. मला तर गोड खूप आवडते. सुशीलाजी यावर हसल्या आणि त्यांची नजर फिरवली. त्या रात्री खोलीत बसलेल्या निशाचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती विचार करत होती की चूक छोटी आहे, पण आज प्रकरण असे सादर केले गेले होते की जणू तिने मोठा गुन्हा केला आहे. जवळ बसलेला रोहित म्हणाला, निशा, तुला तर माहिती आहे, काकांना हलव्यापेक्षा जास्त तुझे कष्ट जास्त आवडले. तुझ्या हातचे जेवण त्यांना फार आवडले. माझ्या आईला थोडा वेळ दे, आज ना उद्या कदाचित ती तिचे मन नक्कीच बदलेल. निशाने हलकेसे स्मितहास्य केले. पण मनात कुठेतरी एक गोष्ट निश्चित केली की आता मला प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण व्हायलाच हवे आणि माझ्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी कोणालाही द्यायची नाही. एक आठवडा असाच निघून गेला. घरातील वातावरण पुन्हा गजबजले होते. यावेळी कारण होते ते म्हणजे सुशीलाजींची जुनी मैत्रीण सुमित्रा. ती तिच्या सुनेला सोबत घेऊन येत होती. शेजारच्या सर्वांनी सुमित्राजीच्या सुनेचे कौतुक केले. ती हुशार, सुंदर आणि कुशल या उपाधीने प्रसिद्ध होती. पूजाला वाटत होते की जर सुमित्राची सून जर इथे आली आणि सर्वांसमोर निशापेक्षा चांगले काम केले तर निशा सुशीलाजींच्या नजरेत आणखी खाली पडेल. या विचाराने पूजाने तिचा प्लॅन आखायला सुरुवात केली. सकाळी स्वयंपाकघरात जाताना पूजा निशाला म्हणाली, निशा, आज आपल्या घरी सुमित्राजी येत आहे आणि त्यांची सूनही येत आहे. ती एक उत्तम स्वयंपाक करणारी गृहिणी आहे. आई तिचे कौतुक करताना कधीही थकत नाही. तू त्यांना फक्त चहा आणि पाणी दे, बाकीचे सगळे मी पाहीन. निशा आश्चर्याने म्हणाली, पण आई नेहमीच म्हणते की धाकट्या सुनेने घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करावे. पूजा हसली आणि म्हणाली, अरे निशा, त्या सर्व औपचारिकता आहेत. तू फक्त तुझे काम कर. नाहीतर तू चुकलीस तर नंतर मला दोष देऊ नकोस. आणि तिचे वाक्य पूर्ण न करता पूजा स्वयंपाकघरात व्यस्त असल्याचे भासवू लागली. दुपारी पाहुणे आले. सुमित्राजींनी सुशीलाजींना येताच मिठी मारली आणि तिची सून रश्मीची ओळख करून दिली. रश्मी खरोखरच चांगली होती. तिने हसून सर्वांचे स्वागत केले आणि ती बोलण्यातही हुशार होती. पूजाने तिला गुपचूप स्वयंपाकघर दाखवले आणि म्हणाली, तुला हवे असेल तर तू आजचे जेवण स्वतः बनवू शकतेस. सर्वांना ते आवडेल. रश्मीने आनंदाने होकार दिला. निशा अंगणात फुले गोळा करत होती. तेव्हा तिच्या लक्षात आले की रश्मी मसाल्यांच्या डब्यांमध्ये काहीतरी शोधत होती.
आणि पूजा तिच्या कानात काहीतरी कुजबुजत होती. निशा शांतपणे गेली आणि तिला समजले की पूजाने जाणून बुजून काही आवश्यक मसाले आणि साहित्य लपवले होते, जेणेकरून रश्मी चांगले जेवण बनवू शकणार नाही आणि तिचा सर्वांसमोर अपमानही होईल. निशा वेळ वाया न घालवता रश्मीकडे गेली आणि म्हणाली, ताई, मी तुला मदत करते. पूजाने लपवलेले साहित्य बाहेर काढून रश्मीला दिले आणि हसून म्हणाली, तू आईंची पाहुणी आहेस, म्हणून जेवण उत्कृष्ट बनवणे हे आपले कर्तव्य आहे. रश्मीने तिच्याकडे कृतज्ञतेने पाहिले आणि दोघीही स्वयंपाकघरात व्यस्त झाल्या. संध्याकाळी जेव्हा जेवण टेबलावर आले तेव्हा त्याचा सुगंध घरात पसरला. डाळीतील मसाल्याचा सुगंध, भाज्यांचा रंग आणि मिठाईची चव हे सर्व अद्भुत होते. सुशीला जी प्रत्येक पदार्थ चाखत म्हणाली, वा, आज जेवणात खूप मजा आली. रश्मी, तुझ्या हाताला खूप छान चव आहे. रश्मी लगेच म्हणाली, आई, खरे आहे. आणि हे सर्व मला निशाशिवाय शक्य झाले नसते. तिनेच मला सर्व काही दिले आणि मदत देखील केली. नाहीतर मी अडचणीत आली असती. पूजाचा चेहरा फिका पडला. ज्या युक्तीने ती निशाला खाली आणू इच्छित होती त्यामुळे निशाचे कौतुक होऊ लागले. सुशीला जी पहिल्यांदाच निशाकडे पाहत हसून म्हणाली, तू छान केलेस निशा. तू आज घराची इज्जत वाचवलीस. निशाने फक्त डोके टेकवले, पण आतून तिला वाटले की हा तिचा पहिला विजय आहे. असा विजय जो कोणताही आवाज न करता सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचला होता. काही आठवड्यांनंतर सुशीलाजींच्या आईवडिलांच्या घरून बातमी आली की तिच्या मोठ्या भावाच्या नातीचे लग्न ठरले आहे आणि सुशीलाजीच्या घरी हळदी मेहंदीचा समारंभ होणार आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ लागले. घरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्व कार्यक्रमाचे आयोजन खूप छान प्रकारे सुरू झाले. सुशीला जी सर्वांसमोर म्हणाली की मी या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी निशावर सोपवत आहे. सुनबाई, तू हे सर्व कसे व किती सांभाळतेस ते पाहूया. ही तुझी एक परीक्षा आहे असे समज. हे ऐकून पूजाने हलकेसे हास्य लपवले. तिला खात्री होती की इतक्या मोठ्या कार्यक्रमात निशा नक्कीच काहीतरी चूक करेल आणि तिला पुन्हा अपमानित करण्याची माझ्यासाठी ही संधी असेल. निशा घाबरून जाता सर्व कामे मनापासून करू लागली. तिने पाहुण्यांची यादी बनवली, खाण्यापिण्याची व्यवस्था केली, शेजारच्या 2 महिलांना सजावटीसाठी बोलावले आणि येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मुलांना वेगवेगळी कामेही सोपवली. सुशीला जी शांतपणे हे सर्व काही पाहत होती आणि पहिल्यांदाच तिच्या मनात थोडासा आत्मविश्वास निर्माण झाला की कदाचित निशा मुलगी खरोखरच हे घर सांभाळू शकेल. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासूनच घर गजबजले होते. महिला गाणी म्हणत होत्या, मुले इकडे तिकडे धावत होती आणि स्वयंपाकघरात जेवण तयार होत असताना लोक जेवणाने भरलेल्या प्लेट्स घेऊन निघून जात होते. दुपारपर्यंत सगळे ठीक होते, पण कार्यक्रम सुरू होण्याच्या अर्धा तास आधी अचानक वीज गेली आणि परिसरात ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली, जी दुरुस्त करण्यासाठी 2 ते 3 तास लागतील. अंगणात तयार केलेली सजावट आणि दिवे निरुपयोगी होण्याच्या मार्गावर होते. पाहुण्यांची संख्या वाढत होती आणि सुशीला जी काळजी करू लागल्या. संधी पाहून पूजा टोमणे मारत म्हणाली, आई, मी तुम्हाला आधीच सांगितले होते, इतक्या मोठ्या कामात धोका आहे. निशा हे सर्व करू शकत नाही. सुशीला जी गप्प राहिल्या आणि फक्त निशाकडे पाहत राहिल्या, जणू काही त्या म्हणत होत्या की आता बघूया की ही परिस्थिती निशा कशी हाताळते. निशाने एक क्षणही वाया घालवला नाही. लगेचच परिसरातील मुलांना बोलावून ती म्हणाली, सर्व दिवे, मेणबत्त्या आणि कंदील छतावर आणा. मग तिने मुलांना फुलांच्या पाट्या सजवायला सांगितल्या आणि महिलांना गाण्यांनी पाहुण्यांचे स्वागत करण्याची तयारी करण्यास सांगितले. लवकरच संपूर्ण अंगण शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले आणि दिव्यांच्या जागी मेणबत्त्या आणि कंदील लटकलेले दिसले. ते दृश्य इतके सुंदर दिसत होते की पाहुण्यांनी त्यांचे मोबाईल काढले आणि फोटो काढायला सुरुवात केली. वधूवरांचा हळदीचा विधी सुरू झाला. तेव्हा सर्वजण म्हणाले की वीज खंडित होणे हा एक प्रकारे देवाचा आशीर्वाद आहे, अन्यथा आम्हाला इतके उत्साही आणि पारंपरिक वातावरण दिसले नसते. सुशीला जी गुप्तपणे निशाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, तू आज मला अभिमान वाटण्याची संधी दिली आहे.
पूजा एका कोपऱ्यात उभी होती. निशा अपयशी ठरेल या तिच्या आशा पुन्हा एकदा धुळीस मिळाल्या. त्या रात्री जेव्हा पाहुणे निघून गेले आणि घर रिकामे झाले तेव्हा सुशीलाजी व्हरांड्यात बसल्या होत्या. त्यांनी निशाला हाक मारली आणि हळूवारपणे म्हणाल्या, "सुनबाई, आता मला समजले आहे की घर केवळ नियमांनी चालत नाही तर समजूतदारपणा आणि प्रेमाने चालते. आणि तुझ्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत." निशाने ओल्या डोळ्यांनी फक्त त्यांच्या समोर डोके टेकवले. हे तिच्यासाठी फक्त कौतुक नव्हते तर पहिल्यांदाच तिच्या सासूच्या हृदयात स्थान निर्माण झाल्याचा अधिकृत शिक्का होता. लग्नाच्या काही दिवसांनंतर घरातील वातावरण शांत होते, पण पूजाच्या हृदयात अजूनही एक वेदना होती. निशाची स्तुती ऐकून तिच्या मनातली ईर्ष्या आणखीनच वाढली. एका संध्याकाळी जेव्हा सुशीलाजी बाजारात गेल्या होत्या आणि फक्त निशा, पूजा आणि इतर सुना घरी होत्या तेव्हा पूजाने एक योजना आखली. तिने स्वयंपाकघरात जाणून बुजून दुधाचे एक भांडे गॅसवर ठेवले आणि शांतपणे तिच्या खोलीत गेली. काही वेळाने दूध उकळू लागले आणि गॅसवर पडू लागले आणि वास घरात पसरला. परिस्थितीचा फायदा घेत पूजाने ड्रॉइंग रूममध्ये बसलेल्या तिच्या मोठ्या काकूंना मोठ्याने म्हटले, "हे बघा काकू, मी तुम्हाला सांगितले होते की निशाला स्वयंपाक कसा करायचा हे देखील माहीत नाही. ती नेहमीच काहीतरी गोंधळ करते." हे ऐकून निशा स्वयंपाकघराकडे धावली. तिने गॅस बंद केला आणि साफसफाई करायला सुरुवात केली. पण पूजा सतत काकूंसमोर निशाला बेफिकीर असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात सुशीलाजी परत आल्या. तिला दुधाचा वास आला आणि त्या थेट स्वयंपाकघरात गेल्या तर निशा शांतपणे साफसफाई करत होती. तर पूजा दाराशी उभी होती आणि तिच्या शब्दांनी आगीत तेल ओतत होती आणि निशा कशी बेजबाबदार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होती. सुशीलाजींनी आत्याला विचारले की हे सगळे कसे घडले. आत्या काही बोलण्यापूर्वीच त्यावेळी अंगणात उपस्थित असलेल्या परिसरातील एक शेजारी म्हणाल्या, "अहो सुशीलाताई, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की पूजाने भांडे गॅसवर ठेवले होते. निशा ड्रॉइंग रूममध्ये कपड्यांची घड्या करत होती." हे ऐकून खोलीत शांतता पसरली. पूजाचा चेहरा फिका पडला. कोणीतरी तिला पाहिल अशी तिला अपेक्षा नव्हती. सुशीलाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पूजाकडे पाहिले आणि कठोर स्वरात म्हणाल्या, "सुनबाई, तू या घराची मोठी सून आहेस. तू तुझ्या लहान सुनेला सांभाळून घेतले पाहिजे. पण तू घर तर सांभाळू शकत नाहीस तर किमान घर तोडण्याचा प्रयत्न तरी करू नकोस. निशाला पाडण्याचा प्रयत्न करून तू तुझ्या नात्याचा पाया हलवला आहेस." पूजाचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती मान वाकवून काहीही न बोलता तिच्या खोलीत गेली. त्या रात्री पहिल्यांदाच सुशीलाजी स्वतः निशाच्या खोलीत आली. तिच्या शेजारी बसून त्या म्हणाल्या, "सुनबाई, आज मी माझ्या डोळ्यांनी सगळे पाहिले आहे. आता यापुढे कोणालाही तुझ्या क्षमतेवर शंका घेण्याचा अधिकार नाही. मला वाटते की आतापासून या घरात तुझा प्रत्येक निर्णय हा माझा सुद्धा निर्णय असेल." निशाच्या डोळ्यातही अश्रू होते. हे फक्त एक वचन नव्हते तर आईने तिच्या सुनेला मुलगी मानण्याची खरी स्वीकृती होती. जेवण झाले होते. सगळे आपापल्या खोल्यांमध्ये गेले होते. पण पूजा झोपू शकली नाही. खोलीत अंधार होता, पण तिच्या मनात अपराधीपणाची थोडीशी आग जळत होती. दुधाळ सत्य उघड झाल्यानंतर ती आरशात स्वतःला पाहण्यापासून टाळू लागली होती. ती विचार करत होती की जर निशा तिच्या जागी असती तर तिने हे केले असते का. उत्तर स्पष्ट होते की नाही. तिच्या मनाच्या ओझ्याने तिला भाग पाडले आणि ती हळूहळू निशाच्या खोलीकडे गेली. निशा टेबलावर बसून शिवणकाम करत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण तिच्या डोळ्यात अजूनही तीच शांतता होती. पूजा दारात उभी होती. काही क्षण ती निशब्द राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, "निशा, मला तुला काहीतरी सांगायचे आहे." निशाने हसल्याशिवाय तिच्याकडे पाहिले, जणू ती ऐकायला तयार आहे. पूजाचे डोळे अश्रूंनी भरले. "मी तुझ्याशी खूप चुकीचे केले. तुला खाली खेचण्यासाठी मी खोटे बोलले. अनेक कट रचले. वातावरण खराब केले. कदाचित मला भीती वाटत होती की मी माझ्या आईचे प्रेम गमावे. पण आज मला समजले की तू माझा हक्क कधीच हिरावून घेतला नाहीस. उलट तू माझा आदरही वाढवला आहेस. मी चूक केली आहे, खूप मोठी चूक.
निशाच्या पापण्यांवर थोडासा ओलावा होता. ती हळूवारपणे म्हणाली, पूजाताई, नाते चुकून चांगले होत नाही आणि मला वाटते की आपण जुन्या गोष्टींच्या ओझ्याशिवाय नव्याने सुरुवात करावी. पूजाने क्षणभर तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तिला मिठी मारली. त्या क्षणी सुशीलाजी दारात उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि दिलासाची चमक होती. त्या म्हणाल्या, लक्षात ठेवा, एकमेकांसोबत प्रेमाने राहणे, एकमेकांना सांभाळून घेणे, तेही कोणत्याही स्वार्थासाठी नाही तर प्रेमासाठी. आता या घरात सुनेमध्ये भिंती नव्हत्या ना त्यांच्या हृदयात अंतर होते. सकाळचा सूर्य अंगणात एक हलका सोनेरी प्रकाश पसरवत होता. सुशीला तुळशीच्या रोपाला पाणी घालत होती. तेव्हा पूजा आणि निशा स्वयंपाकघरातून एकत्र बाहेर पडल्या. दोघीही हातात चहाचे ट्रे घेऊन आल्या. हे तेच स्वयंपाकघर होते जिथे एकेकाळी टोमणे मारण्याचे आवाज येत होते आणि आज हास्य आणि गप्पा सुरू होत्या. सुशीलाजींना चहा देताना पूजा म्हणाली, आई, आता हे घर तुमचे आहे, पण त्यात आमची समान जबाबदारी आहे. आम्ही दोघेही मिळून त्याची काळजी घेऊ. सुशीलाजी तिच्याकडे पाहत होत्या. तिच्या डोळ्यात एकाच वेळी ओलावा आणि हास्य होते. त्या म्हणाल्या, पूजा, मी विसरले होते की सासू होण्यापूर्वी मी देखील या घरची एक सून होते. तीच सून जिने एके दिवशी स्वप्न पाहिले होते की घरात प्रेम आणि आदर सर्वोपरी असेल. आज तुम्ही दोघांनीही ते स्वप्न सत्यात उतरवले आहे. निशा पूजाकडे पाहत हस्त म्हणाली, कदाचित म्हणूनच असे म्हणतात की घराची खरी ताकद एकता असते आणि एकता तेव्हाच येते जेव्हा आपण एकमेकांना समजून घेतो. एखाद्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करत नाही तर वर उचलण्याचा प्रयत्न करतो. पूजाने सहमतीने मान हलवली आणि म्हणाली, चुकीचा स्वीकार केल्याने कोणीही लहान होत नाही तर नाते मोठे होते. अंगणात हलकीशी झुळूक येत होती. भिंतीवर टांगलेले भगवान श्रीकृष्णाचे चित्र त्यांना आशीर्वाद देत असल्याचे दिसत होते. सुशीलाजींनी दोघींनाही मिठी मारत म्हणाल्या, लक्षात ठेवा, कारण सासू ही एकेकाळी सून होती आणि सूनही एके दिवशी सासू बनेल. आज तुम्ही जे प्रेम देता तेच उद्या परत येईल. त्या दिवसापासून या घरातील नाती सुधारलीच नाही तर एकमेकांबद्दलचा आदर आणि आपुलकी द्विगुणित झाली. आणि अशा प्रकारे टोमणे, गैरसमज आणि अहंकाराने सुरू झालेली ही कहाणी प्रेम, आदर आणि समजुतीने कायमची पूर्ण झाली. तर मित्रांनो, आजची ही आपली कहाणी होती कारण सासू ही एकेकाळी सून होती. या कथेने आम्हाला शिकवले की नात्यांमधील प्रेम, समजूतदारपणा आणि त्यात हे घराला कुटुंब बनवणारे धागे आहेत. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्कीच शेअर करा, जेणेकरून प्रत्येक घरात आपलेपणा आणि आदराचे वातावरण निर्माण होईल. आणि हो, जर तुम्हाला अशा भावनिक आणि खऱ्या कथा ऐकायच्या असतील तर आमच्या स्वामी वास्तू चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.